खवय्यांनो नमस्कार. फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केप्र फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आजकाल सोशल मीडियावरती आपण असे खूप व्हिडिओज पाहतो ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की लहान लहान मुलं असा क्रिकेटचा शॉट मारतात जणू काही वाटतं छोटा विराट कोहलीचे. असे कॅरम मध्ये सोंगट्या घालतात असं वाटतं की बापरे काय बोटांमध्ये जादू आहे. किंवा स्विमिंग असं करतात की वाटतं बापरे पाण्यातच याचा जन्म झालाय की काय. थोडक्यात काय, लहान मुलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये तरबेज असतात. आणि फार पूर्वी आपल्याकडे कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे की मूर्ती लहान कीर्ती महान. त्या त्या वेळेला ते प्रशिक्षण उत्तम मिळालं की ही लहान मुलं त्यांच्या क्षेत्रामध्ये तरबेज होतात. आज जो आपल्याकडे एक छोटा दोस्त इथे येणार आहे तो जर आपल्याला अवाक करू शकतो, तुम्ही तयारी ठेवा. कारण पाककलेमधली त्याची गती ही मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीला अगदी साजेशी आहे. फार मनापासून स्वागत करूया माझ्या छोट्या दोस्ताचं, नैतिक शिंदेचं. या सर या. वेलकम. काय नाव पूर्ण? नैतिक सागर शिंदे. नैतिक सागर शिंदे. बर, तुला काय व्हायचंय मोठेपणी नैतिक? मला शेफ व्हायचंय. शेफ म्हणजे खवय्यगिरीमध्ये तुला करिअर करायचंय? हो. अरे वा. आपण आता स्वयंपाकघरात जाऊया, मस्तपैकी गप्पा मारत मारत छान स्वयंपाक करूया. चालेल ना? येस, वेलकम माय डिअर फ्रेंड. बरं, आता मला सांग की स्वयंपाकाची आवड तुला लागली कशी? कोरोनामध्ये मोबाईलवरती रील्स वगैरे बघून मी एकदा घरी केक केला होता. हा. त्यापासून मग हळूहळू एक एक रेसिपी करत गेलो आणि मग बऱ्यापैकी आता मला सगळं येतं. बर, छान. आता आपण पदार्थ करूया. काय नाव आहे याचं? फिश करी करणार आहे आपण. हा पदार्थ मोठ्या माणसांनी करायचा असतो. फिश करी खरंच करता येते का? हो. कुणी शिकवलंय आईनी. फिश करी करायला? हा. कुठलं फिश आहे त्याच्यामध्ये? सुरमई आहे. हे तुला खायला आवडतं म्हणून करायला आवडतं का करायला आवडतं म्हणून खायला आवडतं? मला फिश जास्त आवडत नाहीत आमच्या घरात. म्हणजे जास्त फिश आवडायचं म्हटलं तर आमच्या बाबांनाच फिश आवडतात. पण मग बाबांसाठी तू हा पदार्थ करतोयस? हा. किती छान यार. नैतिक त्याच्या बाबांच्या आवडीचा पदार्थ करतो आहे, फिश करी. लागणारं साहित्य आपण बघूया, चालेल? ओके, फिश करी साठी लागणारं साहित्य आम्हाला द्या प्लीज. चला, फिश करी साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. सुरमई, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबू, ओलं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, फिश करी मसाला, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ. वा, तुला हे सगळं साहित्य सांगता येतं इथेच मला खूप आनंद झालाय. हो रे, कारण मला 6वी 7वीला असताना एवढं नव्हतं सांगता येत. मला फक्त खायचं कळत होतं. ठीक आहे, चला. तू घरात पण एरवी स्वयंपाक करतो का? हो, करतो. मदतीला कोण असतं? कधी कधी आई गेली तर मग मी माझी भाजी वगैरे करतो. काही भूक लागली तर मी माझं एकटा करू शकतो. म्हणजे खरंच का रे? हो. चल, काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा फिश आपण मॅरिनेट करून घेऊयात. बर, ठीक आहे. मग मी तुला एक बाउल देऊ का? चला. मग तुमच्या घरी फिशची खरेदी वगैरे करायला पण तू जातोस का? नाही, त्याला मी आणि बाबा जातो. दोघं मिळून जाता? हो. बर. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया आधी थोडी. आपण आता त्यामध्ये मीठ घालूया थोडस. मीठ घालायचं? तू नेहमी एवढंच हळू बोलतोस का? नाही, असं नाही. मोठ्याने बोल मग, बिंदास. दादा आहे ना तुझ्या बाजूला. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. पुढे? आणि आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस. छान. वा 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 वा. शाळेतला डबा मग तुझा तू तयार करतो का आई करून देते? नाही, आई करून देते. ते तरी बरं आहे रे बाबा. आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवूया. तुझ्या टी शर्टला मॅचिंग झालंय आता ते फिश. नाईस. किती वेळ ठेवायचं झाकण? आपण फक्त वाटण्यासाठी जे भाजून घेऊ तोपर्यंत. एक कढई घेऊया. कढई घेऊया. मग हे मॅरिनेशन करायला इथेच ठेवून देऊ. गॅस लावून घेऊ, चालेल? हो. पुढे काय करूया? ह्याच्यामध्ये थोडस तेल घालूया आपण. बर. तुला कुठला विषय आवडतो रे नैतिक? 6वीला आहे ना तू? हो. कोणता विषय आवडतो? मला जास्ती करून मराठी. मराठी. बस. कांदा घालायचा आहे का? हो. घाला.
मला सांग, आजकाल सगळे मुलं आजकाल इंग्लिश शाळेमध्ये जातात, महागड्या स्कूल बसेस आहेत, हम्म. इंग्लिश बोलतात. मग त्या सगळ्या काळामध्ये तुला असं वाटत नाही की आपण मराठी शाळा सोडून इंग्लिश शाळेमध्ये जावं? मराठी शाळेमध्ये जरी गेलो आपण तरी आपल्याला तिथं इंग्लिश शिकायला मिळतच. कांद्याला किती वेळ अशी आंघोळ घालायची तेलात? नाही बस आता आपण त्यामध्ये आता लसूण घालूया बर. आणि आलं घालूया. आता आपण त्यामध्ये मिरची घालूया. मिरची घातली. बरं. घरची आहे का, नाही? बाजारातून आणली आहे? हो. आता ह्याचा कार्यक्रम झालाय का, ह्याच्यात काही घालायचंय अजून? नाही घालायचंय. त्यामध्ये आता आपण हे ओलं खोबरं घालूया थोडस. घाला घाला. आणि हे थोडंसं खरपूस असं ब्राऊन रंगापर्यंत परतून घेऊया. तू भारी आहे यार, तू नाही. हे जी आता मिक्सर मध्ये आपण प्युरी करून घेऊया. आता वाटण करताना याच्यात काही ऍड करायचंय का नाही? करायचंय, हं. पण आपण ते बाउल मध्ये काढल्यावर आपण करू. ठीक आहे, चल तू म्हणशील तसं. आज तुझ्या शब्दाबाहेर नाही बेटा मी. जरा हात बाजूला घ्या, तुला पोळणार नाही याची काळजी घे. नाही तर म्हणशील खवय्येमध्ये गेलो आणि दादानी चटके दिले. काय काय घालायचं त्याच्यात घाल. आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो आहे तो बरं. घालूया. घाला. आणि कोथिंबीर आहे ती घालूया. बर. आणि आता याचं काय करायचं? हे जी आपण वाटण करून घेऊया. बरं, जरा पेस्ट करून घेऊया. बरं, तुला एरवी गृहपाठामध्ये कोणी मदत करतं का तुझा तूच करतो? नाही करतं, कधी काय अडलं तर आईला किंवा बाबांना विचारतो. बरं ठीक आहे. मग मुद्दा काय, आमच्याकडे पण स्वयंपाक करताना मला मदतीला कोणीतरी असतं, हो की नाही? त्यांचं नाव आहे आचारी बुवा. काय? आचारी बुवा. आचारी बुवा. ते आचारी बुवा दूरवर उभे असतात, त्यांना रिक्वेस्ट करायला लागते या म्हणून. आचारी बुवा या म्हणा ना. आचारी बुवा या. या या. थोडं असं जरा या दोन्ही हाताने रे. या. हा, क्या बात है. आता ह्याची पेस्ट करून घेऊन येतात. ओके बाय. बाय. झालं. आपल्याला कष्ट करायचं काही कामच नाही. पण मला सांग, स्वयंपाक करताना तुला कधीतरी थोडीफार आई मदत करत असेल ना? ती करते, पण मी तिला म्हणतो की तू मला मदत नको करू, कारण का तिने माझ्यासाठी खूप मदत केलेली आहे. ऑलरेडी आपल्यासाठी आई खूप काही करत असते, म्हणून हा आईला म्हणतो तू नको मदत करू. खरं आहे, आपल्या मुलांसाठी आई फार गोष्टी करत असते आणि ते करता करता ती बऱ्याचदा स्वतःची स्वप्न सुद्धा बाजूला ठेवते. आपल्या गप्पांच्या ओघामध्ये वाटण तयार झालेलं आहे, पण ते असंच येत नाही, पुन्हा आवाज द्यायला लागतो. आचारी बुवा. आचारी बुवा. क्या बात है बेटा, छा गया मेरे दोस्त. घेऊन या. घेऊन या. व्हेरी गुड. असं म्हणावं लागतं. या 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 या. आले. बघ, हो तुला हवं तसं झालंय का? हो. क्या बात है. मला थँक्यू तरी म्हण यार. थँक्यू. काय तू. आता काय करायचंय पुढे? आता आपल्याला एक कढई घ्यायची. पॅन नको? नको.